सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, कला, वाणिज्य आणि विज्ञान, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल नॅक अर्थात राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका महत्त्वपूर्ण विचार बैठकीसाठी, एका कॉन्क्लेव्हसाठी आपण सर्वजण आज इथे उपस्थित आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 द्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नव्या जगात, नव्या विश्वात उच्च शैक्षणिक संस्थांचं रूपांतरण नेमकं काय असणार आहे, या विषयावर आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची कॉन्क्लेव्हची सुरुवात आपण काही क्षणातच करतोय. कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. तरी सर्वांनी राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे जय. यानंतर महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत सादर होईल. आपण सर्वांनी राज्यगीताच्या सन्मानासाठी आपल्या जागेवर उभं राहावं. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, प्रीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलानी मनगटे खेळती खेळ जीव खेळी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही रक्तरांगीत महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. धन्यवाद. राजा बडे यांचे शब्द आणि शाहीर साबळे यांनी गायलेलं हे गीत स्फूर्ती देणारं, अभिमानानं ऊर भरून यावा असं आहे. यानंतर मंगलमय वातावरणात कार्यक्रमाचा आरंभ आपण गणेश वंदनेने करूया. गणेशानाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा
कार्यक्रमात एक सुरुवातीलाच बदल आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलम गोरे ह्या आभासी पद्धतीने आपल्याशी जोडल्या जात आहेत. प्रकृती स्वस्थ नसल्यामुळे त्या आज कार्यक्रमात सहभागी होऊ शकल्या नाहीत, परंतु आरंभीच त्या आपलं मनोगत इथे व्यक्त करत आहेत. त्या आभासी पद्धतीने आपल्याशी जोडलेल्या आहेत. मुंबईतल्या पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. 1992 साली बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक त्यांचा डिप्लोमा झाला आणि पुढे राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांची वाटचाल सुरू झाली. महिला संघटना पुणे यांचं अध्यक्षपद, पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर 1000हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. हुंडा, सामाजिक विषमता, महिला सक्षमीकरण, महिला संघटन इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. थोड्याच वेळात नीलमताई आपल्याशी आभासी पद्धतीने जोडल्या जातील. सामाजिक राजकीय क्षेत्रातलं नीलमताईंचं काम आहेच, परंतु साहित्यिक वारसासुद्धा त्यांना लाभलेला आहे. राज्यकवी चंद्रशेखर गोऱ्हे यांच्या परिवाराचा वारसा त्यांना आहे. उरल्या कहाण्या हा कथासंग्रह, नारीपर्व, माणूसपणाच्या वाटेवर, महिला आणि समाज एक प्रवास संघर्षाचा, महाराष्ट्राच्या महिलांचा कायदेविषयक दर्जा, पीडित महिलाओं की सहेली, आम्ही स्त्रिया या दिवाळी अंकांचं संपादन, पोलीस मार्गदर्शक, स्त्रिया समान भागीदार, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, वेध स्त्री प्रश्नांचा हे संपादन, प्रक्रियेतील सहभाग, स्त्रिया व कायदा, आरोग्यातून विकासाकडे, शरीराची ओळख, महिला संबंधी धोरण, स्वयंसिद्धतेकडे वाटचाल, नव्या शतकासाठी महिला धोरणे व अंमलबजावणी आणि भिंतीमागचा आक्रोश या पुस्तकांचं संपादन नीलमताईंनी केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण नीलमताईंचं स्वागत करूया. आभासी पद्धतीने ते आपल्याशी जोडलेले आहेत. त्या आजच्या या कॉन्क्लेव्हविषयी आपलं मनोगत इथे व्यक्त करतात. ही मांगल्याची बरसात आजही सुरूच आहे. त्यात ठाण्यासारख्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या समृद्ध शहरात शिक्षण क्षेत्रातली नव्या युगाची सुरुवात जाणून घेण्यासाठी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित कॉन्क्लेव्हमध्ये आपण सगळेच आज साक्षीदार आहोत. बुद्धिवंतांची मांदियाळी अनुभवणं हाही एक अनुपम्य सोहळाच आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात, आरंभ आपण दीपप्रज्वलनाने करूया, सरस्वतीच्या वंदनेने करूया. उपस्थित मान्यवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री विकास रस्तोगी सर इथे उपस्थित आहेत. आपल्याला विनंती सर, आपण व्यासपीठावर यावं. यासोबतच महाराष्ट्र राज्य विधानसभा परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे सर इथे उपस्थित आहेत. सर, आपल्यालाही विनंती, आपण व्यासपीठावर यावं. संजीव सोनावणे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू, आपल्यालाही विनंती, आपण व्यासपीठावर यावं. यासोबतच डॉक्टर देवेंद्र कावडे, नॅक ॲडवायझर, खास बेंगलोरहून इथे उपस्थित आहेत. आपल्यालाही विनंती, आपण दीपप्रज्वलनासाठी यावं. संस्थेचे सचिव कमलेश प्रधान, प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे, सहसचिव मानसी प्रधान, प्रसाद प्रधान, राजीव प्रधान, श्रीकांत देवळे, श्यामसुंदर पाटील इथे उपस्थित आहेत. आपल्यालाही विनंती, आपण व्यासपीठावर यावं. समीर फणसे, अश्विनी कोतवाल, सर्वच मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावर यावं. दीपप्रज्वलनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री विकास रस्तोगी सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरासया घनभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे.
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. अज्ञानाचा अंधकार संपून ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पोहोचावा. दिव्याच्या वातीने ज्ञानमय चैतन्याने मनाचा गाभारा उजळून निघावा. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. सरस्वतीच्या प्रतिमेला वंदन करून व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती, आपण आसनस्थ व्हावं. माननीय विकास रस्तोगी सर, माननीय ॲडव्होकेट निरंजन डावखरे सर, माननीय संजीव सोनावणे सर, डॉक्टर देवेंद्र कावडे सर, श्यामसुंदर पाटील सर, माननीय कमलेश प्रधान, माननीय प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे, माननीय मानसी प्रधान, प्रसाद प्रधान, राजीव प्रधान, श्रीकांत देवळे, सतीश शेठ, समीर फणसे, अश्विनी कोतवाल, माननीय प्राची साठे, माननीय प्रसाद प्रधान, राजीव प्रधान, प्राची साठे, श्रीकांत देवळे, सतीश शेठ, समीर फणसे, अश्विनी कोतवाल, आपणा सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. ज्ञानसाधना ठाणे संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय श्री सतीशचंद्र प्रधान सर यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या संमेलनासाठी उपस्थित राहू शकत नाहीत. मात्र त्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या नव्या युगासाठी खरं तर आपण सगळे सज्ज आहोत. शिक्षणाचं नवं युग हे या माध्यमातून सुरू होतं आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी इप्सित भारतीय मूल्यांपासून विकसित केलेली, सर्वांना उच्च गुणवत्तेचं शिक्षण उपलब्ध करून देऊन त्याद्वारे भारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता बनवून भारताचे एका न्याय आणि चैतन्यमय ज्ञान समाजात शाश्वतपणे परिवर्तन करण्यात प्रत्यक्षपणे योगदान देणारी अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट इथं आहे. या धोरणात असं संकल्पित आहे की आपल्या शिक्षण संस्थांचा अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धत विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कर्तव्य आणि घटनात्मक मूल्यांविषयी आदर, स्वतःच्या देशाशी दृढ नातं आणि बदलत्या जगातील स्वतःच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांविषयीची जाणीवपूर्वक जागरूकता निर्माण करणारं असायला हवं. या धोरणाची दूरदृष्टी अशी आहे की भारतीय असल्याचा सखोल अभिमान विद्यार्थ्यांच्या केवळ विचारांमध्येच नव्हे तर त्यांच्या व्यवहारात, बुद्धीमध्ये आणि कृतीमध्ये देखील रुजवणे. यासोबतच मानवी हक्क, शाश्वत विकास आणि जीवनमान यांच्याशी जबाबदारीपूर्ण बांधिलकीचे समर्थन करणारे ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि स्वभाव विकसित करणं, जेणेकरून ते खऱ्या अर्थाने एक वैश्विक नागरिक बनतील. फार महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचं वैशिष्ट्य हे या शैक्षणिक धोरणाचं
आपण इथे बघतो आहोत. त्यामुळे प्राचीन काळापासून ज्ञानाचं केंद्र असणारा भारत नव्या शैक्षणिक धोरणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाला स्वतःचा एक पाऊल ठसा उमटवण्यात महत्त्वपूर्ण पुढाकार घेत आहे. एक पाऊल पुढे सरकत आहे. उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासात या घटनेची नोंद होणार आहे आणि आपण इथे उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक शिक्षक या मुहूर्तमेढीचे साक्षीदार असणार आहोत. ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत करणं हे अगत्याचं आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री विकास रस्तोगी सर यांचं स्वागत करण्याची विनंती सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे सर यांना मी करते. माननीय श्री विकास रस्तोगी यांचं स्वागत करावं. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री विकास रस्तोगी यांचं स्वागत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे यांच्या हस्ते. यानंतर महाराष्ट्र राज्य विधानसभा परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचं स्वागत संस्थेचे सचिव माननीय कमलेश प्रधान यांनी करावं. रस्तोगी सरांचं स्वागत. महाराष्ट्र राज्य विधानसभा परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे सर यांचं स्वागत संस्थेचे सचिव माननीय कमलेश प्रधान यांनी करावं. यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे कुलगुरू माननीय संजीव सोनवणे यांचंही स्वागत संस्थेचे सचिव कमलेश प्रधान यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय संजीव सोनवणे यांचं स्वागत. यानंतर नॅकचे ॲडवायझर जे बेंगलोरहून इथे आपल्यासोबत आहेत माननीय डॉक्टर देवेंद्र कावडे यांचं स्वागत अश्विनी कोतवाल यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर माननीय श्री श्यामसुंदर पाटील यांचं स्वागत संस्थेचे विश्वस्त माननीय समीर फणसे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री श्यामसुंदर पाटील यांचं स्वागत समीर फणसे. या ज्ञानमंदिरात सरस्वतीची मूर्ती सरस्वतीची प्रतिमा आपण देत आहोत. माननीय प्रसाद प्रधान यांचं स्वागत माननीय श्री सतीश शेठ संस्थेचे खजिनदार यांनी करावं अशी मी विनंती करते. प्रसाद प्रधान यांचं स्वागत. यानंतर माननीय राजीव प्रधान यांचं स्वागत माननीय श्री श्रीकांत देवळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्रीकांत देवळे यांनी माननीय राजीव प्रधान यांचं स्वागत करावं. डॉक्टर प्राची साठे इथे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आपण करूया. संस्थेच्या सहसचिव मानसी प्रधान यांना विनंती आपण प्राची साठे यांचं स्वागत करावं.
व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सभागृहात उपस्थित सर्व विचारवंत, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, प्राचार्य आणि सुहृद मान्यवरांचं मी वृषाली विनायक आजच्या या कॉन्क्लेव्हच्या उद्घाटकीय सत्रात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर गणेश भगुरे सर यांना करते. सर, आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. वरुण राजा बरसतो आहे आणि तरीसुद्धा आपण मोठ्या संख्येनं या राष्ट्रीय परिषदेसाठी उपस्थित आहात. प्रथमतः सर्वांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे सचिव श्री कमलेश प्रधान सर, माननीय श्री विकास कुमार रस्तोगी सर, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब, आमदार विधान परिषद, आमच्या संस्थेच्या सहसचिव माननीय मानसी प्रधान मॅडम, नॅक ॲडवायझर डॉक्टर प्रसाद कावडे सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, सभागृहात उपस्थित विविध संस्थेचे शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष, सचिव, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, प्रसारमाध्यमाचे सर्व प्रतिनिधी, सर्वांचं या राष्ट्रीय परिषदेसाठी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आमच्या संस्थेला 42 वर्ष पूर्ण झाली आणि या 42 वर्षाच्या इतिहासामध्ये माझ्यासाठी आणि आमच्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसाठी आजचा हा सुवर्णक्षण आहे असं मी समजतो. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, सेल्फ फायनान्स असे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. जवळजवळ 4500 विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेत आहेत. वाणिज्य विभाग आणि विज्ञान विभागामधून पदव्युत्तर शिक्षणाची या ठिकाणी व्यवस्था आहे. आमच्या महाविद्यालयाकडे 2 संशोधन केंद्र आहेत. रसायनशास्त्र विभागाचं एक संशोधन केंद्र आहे, वाणिज्य विभागाचं एक संशोधन केंद्र आहे. दोन्ही संशोधन केंद्रामध्ये 5-5 विद्यार्थी संशोधन करत आहेत. आत्तापर्यंत वाणिज्य विभागामधून 5 विद्यार्थ्यांना, रसायनशास्त्र विभागामधून 3 विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठातर्फे पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आम्ही लक्ष देतो. विविध समितीच्या मार्फत त्यांच्यामध्ये सर्वांगीण गुण कसे डेव्हलप होतील, कसा विकास होईल याकडे लक्ष देतो. मला सांगायला खूप आनंद वाटतो की मागील शैक्षणिक वर्षामध्ये सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकांकिका स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पातळीवरती 2रा क्रमांक मिळवलेला आहे आणि ठाणे जिल्हा पातळीवरती प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशन नावाची स्पर्धा
विद्यार्थ्यांमध्ये संशोधन गुण डेव्हलप व्हावेत, विकास व्हावा यासाठी घेतली जाते आणि यामध्ये महाविद्यालयाचा एका विद्यार्थ्याला, संतोष जगदाळे या विद्यार्थ्याला मागील वर्षी महाराष्ट्र राज्य पातळीवरती सुवर्णपदक मिळालेलं आहे. महाविद्यालयातर्फे नवीन शैक्षणिक धोरणाविषयीची ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. लॉर्ड मेकाले यांनी 1834 साली भारतीय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणले आणि पाश्चात्य शिक्षण पद्धतीला सुरुवात झाली. त्यामध्ये इंग्रजी या भाषेला जास्त महत्त्व देण्यात आले होते आणि त्यानंतर तब्बल 207 वर्षानंतर मातृभाषेला जास्त महत्त्व देऊन नवीन शैक्षणिक धोरणाची केंद्र शासनातर्फे 2020 या वर्षी अंमलबजावणी करण्यात आली आणि यालाच अनुसरून आपल्या महाराष्ट्र राज्याने डिसेंबर आणि मे महिन्यामध्ये शासकीय अध्यादेश काढून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीचा अध्यादेश काढला. शैक्षणिक क्षेत्रातला हा सर्वात मोठा बदल आहे आणि या बदलाला सामोरे जाण्यासाठी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेच्या माध्यमातून आपणास विद्यापीठ अनुदान आयोग, नॅक, ICSSR, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्य, मुंबई विद्यापीठ, राज्य कौशल्य विकास सोसायटी या शिखर संस्थेच्या मान्यवरासोबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याचबरोबर आपल्यासोबत आपल्या शेजारील जे 2 राज्य आहेत, गुजरात आणि गोवा, या दोन्ही राज्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली आहे आणि येथीलसुद्धा प्रतिनिधी या परिषदेसाठी उपस्थित आहेत. यांच्याही सोबत आपल्याला संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आजच्या या परिषदेमध्ये नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क, व्होकेशनल एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट, इंडियन नॉलेज सिस्टम, ऑन जॉब ट्रेनिंग, रिसर्च, इंडस्ट्री अकॅडेमिया लिंकेज याबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही या परिषदेच्या विविध सत्रामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेट व्हाल, या सत्रांचा आनंद घ्याल. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. हमारे उर्दू शायर जान निसार अख्तर, जावेद अख्तर जी के पिताजी, आप जानते होंगे, वो कहते हैं कि ये क्या है कि बढ़ते चलो आगे. ये क्या है कि बढ़ते चलो आगे, कुछ देर बैठे तो बात बनेगी. मला वाटतं की गेली अनेक वर्ष आपण फक्त धावतोय, परंतु आज सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वतीने या कॉन्क्लेव्हचं आयोजन केल्यामुळे एकूणातच आपण NAP 2020वर या निमित्ताने थोडा वेळ बसून शांतपणे यावर विचार करणार आहोत, विचार विनिमय करणार आहोत. आणि म्हणूनच हे संपूर्ण दिवसभराचं सत्र हे निश्चितच आपल्याला, बुद्धीला, आपल्या मनाला चालना देणारं, आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण करणारं असेल याची आपण खात्री बाळगूया. Our Honorable Chief Minister Eknath Shinde, he was supposed to be present today. Unfortunately, due to his busy schedule, he has not been able to come. And he's completing his 1 year in his office today. That is also the reason why he's very busy today. So we have a small video that he has sent, which we would like to play shortly. सतीश प्रधान ज्ञान साधना कॉलेज आयोजित न्यू एज्युकेशन पॉलिसी कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थित सर्व प्रिन्सिपल, सर्व मॅनेजमेंटचे लोक, सर्व विद्यार्थी
यांचं मी मनापासून स्वागत करतो. मनापासून या कॉन्क्लेव्हला आपण उपस्थित झालेला आहात, आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे कार्यबाहुल्यामुळे मनात माझ्या इच्छा असताना देखील मला तिथे उपस्थित राहता येत नाही, परंतु न्यू एज्युकेशन पॉलिसी ही आपल्या समाजाची काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने आज आजचं हे कॉन्क्लेव्ह जे आहे हे विद्यार्थी आणि आपले सर्व मॅनेजमेंटचे लोक खरं म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी या न्यू एज्युकेशन पॉलिसीला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कमलेश पण आहे तिकडे, कमलेश प्रधान आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. नवीन आपण जेव्हा काही इनोव्हेटिव्ह करायचं असतं त्यावेळेस अशा प्रकारच्या कॉन्क्लेव्हची आवश्यकता असते, गरज असते. त्यावेळेस ते सरळ सोप्या पद्धतीने सगळ्यांना ती एज्युकेशन पॉलिसी अडॉप्ट करता येते, स्वीकार करता येते, त्याचा लाभ घेता येतो. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आजच्या या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या कॉन्क्लेव्हला उपस्थित झालेल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि या कॉन्क्लेव्हमधून जाताना बरंचसं काही आपण घेऊन जाल, ते समाजासाठी मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. यानंतर आपण माननीय नीलमताई गोरे यांचं मनोगत ऐकणार आहोत. ओके. सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यात प्रथम देते. आणि ज्ञानसाधना ठाणे ह्या सोसायटीचं जे ज्ञानसाधना कॉलेज आहे त्या कॉलेजचे मध्ये नावच मुळी सतीश प्रधानांचं आहे की ज्यांच्याबरोबर मी आमचे सहकारी आणि मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे. आणि अशा अत्यंत चांगल्या प्रकारे ध्येयाने प्रेरित असलेलं ज्ञानाची साधना करणाऱ्या महाविद्यालयाने आणि सोसायटीने ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स इंटू न्यू वर्ल्ड ऑफ क्वालिटी एज्युकेशन वाया नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्यावरती मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने हे जे राष्ट्रीय कॉन्क्लेव्ह आयोजित केली आहे त्याचं सगळ्यात प्रथम मी आपण सर्वजण व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत श्री कमलेश प्रधान, तसंच सन्माननीय आमचे विधान परिषदेतले सदस्य निरंजन डावकरे, अन्य सर्व शिक्षण विभागाचे मान्यवर अधिकारी वर्ग आणि कॉलेजचे प्राचार्य आणि उपस्थित असलेले प्राध्यापक बंधू भगिनी आणि हा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये आलेले सगळे अभ्यासक आणि मान्यवर, त्यांच्या कळण्याच्या दृष्टिकोनातून मी मराठीत जशी बोलते तसं थोडं इंग्लिशमध्ये बोलते. न्यू एज्युकेशन पॉलिसी ऑफ इंडिया हॅज प्लेड अ हिस्टॉरिकल रोल because it thinks about transforming education as one of the sustainable development goals, which is the sustainable goal number 7, and which is a very comprehensive goal of giving education to every member of the society and also changing values of the system and making every person as a part of the development process. So when we look at this goal of sustainable development goals together, which are 17 together, we can view educational reforms into various human rights and various issues of related with development. The sustainable development goals also aim at that no one should be left behind. कुणालाही पाठी सोडायचं नाही, सर्व परिवाराच्या लोकांना बरोबर घ्यायचा हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि इन दिस कॉन्टेक्स्ट टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट 10 objectives, 7 outcomes and takeaways 8. That is the purpose of this workshop which the organizers have put forward. Secondly, when we look at the national education policy, it has got many components, which is part 1, it has got 8 components which includes related with school education, then the quality of the teachers, standardization of the education system and various other very relevant issues related with school education. The part 2 of NEP, National Education Policy, aims about higher education and basically institution building at the national level and the local level, and along with that how the administrative setup of educational institute should be reorganized. And I think it's a very crucial issue because the institutions which have been initiated before 100 years
or maybe before 70 years. In last 20 years, last 30 years, lot of change have place. The technology has come forward. The students who are coming, they are more exposed. There are new educational methods which are being experimented. Also, we are trying to have multidisciplinary approach. So keeping this in mind, this dialogue about new education policy was very crucial and important. The National Education Policy, the part 3, it thinks about other key areas of the focus. And part 4 speaks about how we can strengthen the educational advisory board. Secondly, how the education will be affordable and how we are going to implement, that is the 27th part of this policy. Always I feel that there are policies after policies. Making a policy is a very Herculean task and it's a very challenging issue. But there is a need for, as an inauguration and on my inaugural speech, I will like to say, because we are going to have keynote speakers who are very eminent and who have done and who have dedicated their life for education. But as a deputy chairperson of the Legislative Council, we have got a very big representation of the teachers and professors who have been elected from the teacher and professors constituencies or the graduate constituencies. And we always raise certain issues related with the justice and economic rights of the teachers. However, there has not been much discussions either in the assemblies or council on new education policy. So here I would like to say that if Niranjan Davkare and few of his colleagues take initiative and along with your conclusions in this particular conclave, I will be definitely happy to give some space in Legislative Council in the coming session, at least for 1 hour or 2.5 hours, for discussing how we can take this national education policy ahead in the state of Maharashtra. Of course, I will need more cooperation from Government of Maharashtra and all the administrative officers, how they look at implementing action plan in the state. So this can be shared with the other members of the Legislative Council also. Also, I feel that this demystification of such policies is needed even at the grassroots level, because lot of people know what they are talking, they are quite aware, but they sometimes may not know that it is already included in the नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. मला असं वाटतं काही वेळेला असं होतं की जसं एखादा हत्ती असतो, कोणी त्याचा पाय बघतो, कोणी त्याचा डोळा बघतो, कोणी त्याची शेपूट बघतं आणि हत्ती असा आहे असं वाटतं, पण सगळा हत्ती ज्यावेळेला दिसतो त्यावेळेला त्याचं काय स्वरूप आहे लक्षात येत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की नुकतंच आपल्याला माहिती आहे ऑस्करमध्ये द एलिफंट विस्पर्स या सिनेमाला पुरस्कार मिळालेला आहे. आणि म्हणून एका अर्थाने आपण असं म्हणू की लक्ष्मीचं वाहन, सरस्वतीचं नातं असणारं हे जे आपलं शिक्षण आहे, त्या शिक्षणाच्या मध्ये आपल्याला काय काम करायचं आहे याच्यावरती त्याचं डिमिस्टिफिकेशन म्हणजे त्याची बद्दलचे भ्रम आहे, त्याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते जरुरी आहेत. सो नंबर 1 इज आवर टास्क शुड बी द डिमिस्टिफिकेशन, फॉर विच आय थिंक यू हॅव टेकन दिस कॉन्क्लेव अँड आय कॉन्ग्रॅच्युलेट द ऑर्गनायझर्स and especially Mr. Pradhan for taking so much hard work with his colleagues to take this issue forward. Number 2, we must think about conclusive actions, what needs to be taken at the block level, what needs to be taken at the district level, what needs to be taken at the directorate level, and how we can take this ahead in private institutions also. So keeping all these issues taken forward, I will definitely look at the conclusions which will be coming in this particular program. I am hopeful that other dignitaries in the state of Maharashtra will be also participating and coordinating their efforts in this process. And on top of it, there are all the eminent researchers, eminent workers who have dedicated their time in this national education policy. Let us not forget that the national education policy is a challenge, but it also depends on how we implement. It is something like a seed. How it grows into the farm, that depends on the efforts and what type of fertilizers, what type of nigrani is done by the farmer. So similarly, new education policy is something like I would say a whole way of inspiration. So without human effort, that inspiration cannot move forward. So I will like to congratulate this, and please don't forget that I have promised you to give time in the Legislative Council to discuss this policy, and your output, your conclusions, your recommendations will be definitely heard by State of Maharashtra, and I am very privileged and honored to be part of this process.
being Poddar, being a graduate from Poddar Medical College and being the student of the Mumbai University, we have also been part of the participatory training processes. So I feel very much honored to be part of this August gathering. Thank you. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मनापासून आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद नीलमताई. फार महत्त्वाचे मुद्दे आपण उपस्थित केलेत. अगदी आरंभीच आपण सतीश प्रधान सरांचाही इथे उल्लेख केलात. यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव माननीय विकासकुमार रस्तोगी सर, आपल्याला विनंती, आपण आपले विचार इथे व्यक्त करावे. एकदा रस्तोगी सरांचं आपण टाळ्यांनी स्वागत करूया. यांना ज्ञानसाधना संस्था ठाणे यांच्या वतीने आज NEPवर एक कॉन्क्लेव्ह आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो. अत्यंत विविध कॉलेजेस, ट्रस्ट, संस्था यांची प्रतिनिधीसोबत आज एक डायलॉग आणि NEPवर चर्चा आणि ज्याचा फोकस क्वालिटी एज्युकेशन आपण ठेवलेला आहे. त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. व्यासपीठावर बसलेले सन्माननीय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरेजी, आमचे सहकारी डॉक्टर संजीव सोनवणे, कुलगुरू YCMOU, डॉक्टर देवेंद्र कवडे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व कॉलेजेसचे प्रिन्सिपल, विविध संस्थांचे प्रतिनिधी, जवळपास 1 वर्षापूर्वी सन्माननीय पंतप्रधान मोदयांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिवांची पहिली नॅशनल कॉन्फरन्स घेतली होती 16 आणि 17 जून 2022 रोजी. आणि त्याच्या जे 3 मुख्य विषय त्या कॉन्फरन्समध्ये होते त्याच्यामध्ये एक NEPचा इम्प्लिमेंटेशनसुद्धा होता. आता NEPच्या जेव्हा आपण चर्चा करतो, आज इथे आहो आपण हायर एज्युकेशनवर बोलतो, पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की NEP शालेय शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षण सगळ्यांच्या हा शिक्षणाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. मात्र आज आपण उच्च शिक्षणावरच फोकस करूया. तर मागच्या वर्षाची जे कॉन्फरन्स घेतली गेली त्याच्यामध्ये NEPच्या 3 प्रमुख थीम्सवर चर्चा झाली. पहिला ॲक्सेस, दुसरा क्वालिटी आणि तिसरा फ्युचर रेडीनेस. ॲक्सेसबद्दल डॉक्टर मंजू सिंग आत्ताच आपल्याशी बोलले की 28% आपला GER आहे, महाराष्ट्राचा तो GER 34% आहे आणि आपल्याला 50%पर्यंत जायचं आहे 2035पर्यंत. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून कॉलेजेस ओपन केलेले आहे, ट्रेडिशनल आणि प्रोफेशनल दोन्ही प्रकारचे. आणि आज जर आपण त्यांची इंटेक कॅपॅसिटी बघितली तर जवळपास 64% इंटेक त्याच्यामध्ये फुलफिल होतो आहे, म्हणजे 36% जागा रिकामी आहे. म्हणजे जर 100% आपल्याकडे इंटेक झाला तर 50% GER आज आपण आजही पोचू शकतो. म्हणजे ॲक्सेस एवढा मोठा विषय नाही, याच्यात काही विशिष्ट प्रवर्गाला अजूनही ॲक्सेस कमी आहे, ते आपण मान्य केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्नही केले पाहिजे. मात्र ओव्हरऑल सीट्स आपल्याकडे पुरेशा प्रमाणावर आहे. मग अशा असताना आपल्याकडे ॲडमिशन्स कमी का होतात याचासुद्धा थोडासा आपल्याला स्वतः विचार केला पाहिजे. आणि तो विचार करताना आपल्यासमोर जो पुढचा प्रश्न येतो तो येतो क्वालिटीचा, की आज आपल्याकडे ॲक्सेस कॅपॅसिटी असतानासुद्धा जर ॲडमिशन होत नसतील मग याचा अर्थ आहे की विद्यार्थी आणि त्यांचे जे पालक आहे यांना उच्च शिक्षण घेऊन त्यांना नोकरीची संधी मिळेल का किंवा स्वतःहून एखादा त्यांचा काही कामधंदा करता येईल का, अशा प्रकारची शाश्वती वाटत नाही. म्हणून उच्च शिक्षणाकडे आजचा युवा वर्ग काही प्रमाणावर अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यासाठी क्वालिटीवर फोकस करण्याची गरज आहे. आणि आजचं जे कॉन्क्लेव्ह आहे त्याच्यामध्ये क्वालिटीवर फोकस केला आहे, म्हणून मला खरा आनंद वाटतो की ते एवढं महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा घडून आणतो आहे.
महाराष्ट्र शासनाने 2016 साली जे नवीन कायदा केला महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲक्ट, त्याच्यामध्ये क्वालिटीबद्दलचं फोकस ॲक्टमध्येच टाकलेला आहे. आपण कॉलेजेसचे प्रिन्सिपल आहात, आपल्याला माहीत आहे की नॅकचं ॲक्रेडिटेशन केल्याशिवाय किंवा NBA चं ॲक्रेडिटेशन केल्याशिवाय आपल्याला एक्सटेन्शनचे स्कोप नाही, नवीन तुकड्या, नवीन विद्याशाखा अशा प्रकारचे काही उपक्रम हाती घेत नाही. म्हणून क्वालिटीबद्दलचं फोकस आपले ॲक्टमध्येच आहे. आणि याचे अगोदरसुद्धा 2010 पासून महाराष्ट्र शासन विविध GR आणि पॉलिसीच्या माध्यमातून क्वालिटीवर फोकस करत आहे. या क्वालिटीवर फोकस करण्याचा परिणाम असा आहे की महाराष्ट्र आज नॅक ॲक्रेडिटेशनमध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. पण हा प्रथम क्रमांकावर जरी आपण असलो तरी आपल्याला खूप पुढे जायचं आहे आणि 100% कॉलेजेसना, इन्स्टिट्यूशन्सला आपल्याला ॲक्रेडिटेड करून घ्यायचं आहे. आमदार महोदय इथे आज आहे, त्यांना कल्पना आहे की मार्चमध्ये जे बजेट सेशन झाला त्याच्यात ह्या विषयावर चर्चा झाली आणि सन्माननीय मंत्री उच्च तंत्र शिक्षण श्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली की राज्याचे सर्वच कॉलेजेसना ॲक्रेडिटेशनच्या समोर गेलंच पाहिजे आणि ॲक्रेडिटेड झाल्याशिवाय त्यांना या वर्षाचा जो नवीन इनटेक आहे किंवा नवीन ॲडमिशन आहे ते करता येणार नाही. याच्यासाठी कमीत कमी त्यांनी रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे. म्हणून शासनाच्या क्वालिटीवर एवढा मोठा फोकस आहे आणि त्याला सर्व शिक्षण संस्थांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे. फक्त फोकसच नाही तर त्यांना पुढे नेण्यासाठी आपण परिस्पर्श ही सुद्धा योजना आज इम्प्लिमेंट केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून जे A ग्रेड कॉलेजेस आहे, A+ ग्रेड कॉलेजेस आहे, त्यांना आपण समोर घेऊन, सोबत घेऊन मेंटर मेंटी म्हणजे चांगल्या कॉलेज माध्यमातून ज्या कॉलेजेसचं अक्रेडिटेशन झालेलं नाही त्यांना आपण कसं ॲक्रेडिटेशन होऊ शकतो याच्यासाठी ट्रेनिंग देणे, त्यांच्यासाठी हँड होल्डिंग करणे, सपोर्ट करणे, याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न सुरू केलेले आहे. फक्त ॲक्रेडिटेशनच नव्हे तर ऑटोनॉमीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा खूप चांगला काम आहे. आपले आज जवळपास 150 कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूशन ऑटोनॉमस आहे, जे देशामध्ये सेकंड नंबर आहे. पहिला नंबर तमिळनाडूचा आहे, दुसरा नंबर महाराष्ट्राचा आहे. आणि ह्या ऑटोनॉमस कॉलेजेसनी खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटीवर काम केलेलं आहे. त्यामध्ये काही कॉलेजेस आज क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा कन्वर्ट झालेले आपल्याला कल्पना आहे. आणि ह्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये आपण यावर्षी NEP इम्प्लिमेंट करतो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. ऑटोनॉमस कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट याच्यामध्ये यावर्षीपासून आपण NEP इम्प्लिमेंट करतो आहे आणि सर्व PG कॉलेजेसमध्ये आणि पुढच्या वर्षीपासून उर्वरित सर्व कॉलेजेसमध्ये आपण NEP इम्प्लिमेंट करतो आहे. ह्या ऑटोनॉमस कॉलेजेसना NEPमध्ये पुढची दिशा काय आहे तर डिग्री अवॉर्डिंग इन्स्टिट्यूशन्स होता येईल अशा प्रकारची त्याच्यामध्ये रोडमॅप दाखवलेली आहे. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने क्लस्टर युनिव्हर्सिटीची गाईडलाईन्स आता सुटसुटीत केलेली आहे आणि सोपे केलेली आहे. याचा ड्राफ्ट मागचे 1-2 आठवड्यापूर्वी रिलीज केलेला आहे. माननीय मंत्री महोदयांनी ते रिलीज केला आणि तो पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि आपल्याकडून आम्हाला त्याच्यामध्ये फीडबॅकची अपेक्षा आहे आणि ते फीडबॅक मिळाल्यानंतर क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईन्स फायनल होतील आणि ह्या कॉलेजेसना, ऑटोनॉमस कॉलेजेसना स्वतःची डिग्री देण्याची संधी प्राप्त होईल. एवढंच नव्हे तर एम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेज ही सुद्धा संकल्पना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. आणि एम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जे कॉलेजेस ऑटोनॉमी घेऊन 5 वर्ष झालेले आहे, ज्यांना 3.25 किंवा त्यापेक्षा चांगला नॅक ॲक्रेडिटेशन आहे, यांना युनिव्हर्सिटीसोबत जॉईंट डिग्री देता येईल. म्हणजे डिग्रीवर त्या कॉलेजचं सुद्धा नाव राहील अशा प्रकारचं प्रिव्हिलेज आपण त्याच्यामध्ये देऊ केलेलं आहे. आणि आज 30 जूनला सर्व विद्यापीठामध्ये जेवढे ॲप्लिकेशन्स यासाठी आलेले आहे त्याच्याबद्दलचा निर्णय होईल. मला काल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कुलकर्णी यांनी सांगितलं की जवळपास 12 कॉलेजेसना एम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेजचा दर्जा देण्याचा मुंबई विद्यापीठाने निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं हे अत्यंत पुरोगामी त्यांचा निर्णय आहे आणि त्याच्यातून आपण ऑटोनॉमस कॉलेजेसना एक वरच्या लेवलवर आपण घेऊन जाण्याचं काम करतो आहे.
आणि ज्याच्या पुढे जाऊन त्यांना क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करता येईल किंवा डिग्री अवॉर्डिंग इन्स्टिट्यूशन ह्याचा दर्जासुद्धा मिळू शकेल. क्वालिटीच्या नंतर जो तिसरा विषय माननीय पंतप्रधान महोदयांनी ज्याच्यावर फोकस केला तो आहे फ्युचर रेडीनेसचा. आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्समेंटमुळे विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचं शिक्षण हवं आहे, वेगळ्या प्रकारचे लर्निंग आउटकम्स हवे आहे किंवा दर 10 ते 15 वर्षामध्ये त्यांना त्यांचं करिअर कसा बदलता येईल याच्यासाठी त्यांना आज ग्रूम करण्याची गरज आहे. तर फ्युचर रेडीनेसच्या दृष्टीने जे स्किल कोर्सेस आहे किंवा व्होकेशनल एज्युकेशन आहे किंवा इंटर्नशिप आहे, कम्युनिटी प्रोजेक्ट आहे, याला आपल्याला उच्च शिक्षणामध्ये पूर्णपणे इंटिग्रेट करण्याची गरज आहे. म्हणजे प्रत्येक कोर्सला आपण स्किलिंग कोर्स कसा करू शकतो, प्रत्येक UG डिग्रीमध्ये आपण इंटर्नशिप आणि कम्युनिटी प्रोजेक्ट हे कसे अंतर्भूत करू शकतो. म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांना डिग्री मिळाल्यानंतर लगेच कुठेतरी नोकरी मिळू शकेल किंवा स्वतःच्या त्यांना काम करता येईल अशा प्रकारची आपल्याला शिक्षण व्यवस्था उभी करायची, जे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपला एज्युकेशन सेक्टर फ्युचर रेडी होईल याच्यासाठीचा सुद्धा प्रयत्न आपल्याला करण्याची गरज आहे. याच्यासाठी केंद्र शासनाने नुकतंच नॅशनल रिसर्च फाउंडेशन NRF स्थापन करण्यासाठी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि याच्यात आपले सगळे जे युनिव्हर्सिटी आहे, कॉलेजेस आहे, त्यांना जे रिसर्च आहे, जे रेस्पॉन्सिबल रिसर्च आहे, ज्या रिसर्चची आपल्याला आपल्या देशाला खरोखरच गरज आहे अशा प्रकारचे रिसर्च प्रोजेक्टला चालना दिली जाणार आहे. अलीकडच्या काळामध्ये जे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आहे त्यालासुद्धा नव्याने आता प्राईम मिनिस्टर उषा उच्चतर शिक्षा अभियान अशा प्रकारच्या नवीन गाईडलाईन्स इश्यू केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना जेवढे कॉलेजेस आहे, युनिव्हर्सिटी आहे, त्यांच्या माध्यमातून जे प्रकल्प आहे ते सबमिट केले जातील आणि त्याला केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून त्याचं अप्रुव्हल मिळेल आणि थोडक्यात आपल्याला नवीन सुविधा क्रिएट करता येईल, क्वालिटीवर त्याचा भर देता येईल. NEPच्या इम्प्लिमेंटेशनसाठी माननीय मंत्री महोदयांनी मागचे 10 महिन्यामध्ये खूप मोठे एफर्ट्स घेतलेले आहे. माननीय राज्यपाल महोदयांची सोबत चर्चा करून, सर्व विद्यापीठांसोबत चर्चा करून एक टास्क फोर्स, याला स्टेअरिंग कमिटी आपण म्हणतो, स्टेअरिंग कमिटीची स्थापना केलेली आहे आणि डॉक्टर नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्टेअरिंग कमिटी आहे. मला खात्री आहे की आपल्यापैकी काही प्राचार्य महोदय आणि संस्थांचे प्रतिनिधी यांनी या स्टेअरिंग कमिटीसोबत डायलॉग केला असेल आणि तुमचे जे काही इनपुट्स आहे, तुमचे काही फीडबॅक आहे, काही सूचना आहे, ते स्टेअरिंग कमिटी चर्चा करून शासनाला त्याबद्दलची काही ॲडवायझरी देतात, काही सूचना करतात आणि त्या बेसिसवर शासन पुढचे पाऊल उचलतात. तर एप्रिलमध्ये आणि मेमध्ये जे करिक्युलम फ्रेमवर्क इश्यू झाला ते आपल्यासारखे संस्थांसोबत चर्चा करून आणि त्यांच्याशी करून आपली काय तयारी आहे ते समजून घेऊन त्या प्रकारचा आपल्याला करिक्युलम फ्रेमवर्क डिक्लेअर केलेला आहे, जे यावर्षी ऑटोनॉमस कॉलेजेस, PG कॉलेज आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट मार्फत इम्प्लिमेंट होणार आहे आणि पुढच्या वर्षी पूर्ण राज्यामध्ये सर्व कॉलेजेसच्या माध्यमातून होईल. तर या स्टीअरिंग कमिटीसोबत आपण डायलॉग ठेवावे. त्यांचे विविध सदस्य आहे ते आपल्याशी टचमध्ये राहणार आहे आणि त्याच्यातून आपण इम्प्लिमेंट करताना कशा प्रकारचे नवीन उपक्रम हाती घेऊ इच्छितो, कशा प्रकारचे बेस्ट प्रॅक्टिसेस आपण करतो त्याच्यासुद्धा इनपुट आपण द्यावे अशी माझी आपण सगळ्यांना विनंती राहील. जसं मी अगोदर सांगितलं की NEP इम्प्लिमेंटेशन आपण हायर एज्युकेशनमध्ये यावर्षी करतो आहे, त्याच पद्धतीने जे टेक्निकलचे ऑटोनॉमस कॉलेजेस आहे, म्हणजे इंजिनिअरिंग ऑटोनॉमस कॉलेजेस आहे, त्याचंसुद्धा यावर्षीपासून आपण इम्प्लिमेंटेशन करतो आहे. मात्र इतर कॉलेजेस जे आहे, मॅनेजमेंटचे असतील, आर्किटेक्चरचे आहे, BEd कॉलेजेस आहे, लॉचे कॉलेजेस आहे, त्यांची रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये अजून NEPच्या इम्प्लिमेंटेशनबद्दल चर्चा सुरू आहे आणि जसे जसे त्यांची गाईडलाईन्स येतील त्याप्रकारे आपल्याला त्यांच्यावरही इम्प्लिमेंटेशन करता येईल आणि शक्यतो पुढच्या वर्षीपासून पूर्ण राज्यामध्ये NEPच्या इम्प्लिमेंटेशन पूर्णपणे आपण करू शकू. महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 100% इम्प्लिमेंटेशनसाठी कटिबद्ध आहेत. त्याच्यामध्ये विविध उपक्रम आपण हाती घेतो आहे. इंडियन नॉलेज सिस्टमचं इम्प्लिमेंटेशन आहे
किंवा ऑनलाईन कोर्सेसचं इंट्रोडक्शन आहे. आपल्याला NEP इम्प्लिमेंटेशन करताना एकत्रपणे काम करायचं आहे आणि या संदर्भात आपली काही सूचना असेल तर नक्की त्याचंही इम्प्लिमेंटेशन आपण करूया. आज या कॉन्क्लेव्हमध्ये आपण मला बोलवला आणि आपल्याशी 2 शब्द बोलायला मला संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे आभार. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्र विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे सर यांना मी विनंती करते आपण आपले विचार इथे व्यक्त करावे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचं स्वागत करूया. माझी हाईट आहे जास्त, त्याच्यामुळे ते प्लॅटफॉर्मची गरज नाही लागणार म्हणून विनंती केली. आज सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजच्या माध्यमांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती होत असलेल्या या कॉन्क्लेव्हला उपस्थित मगाशीच ज्यांनी आभासी माध्यमाने आपल्या सगळ्यांना संबोधित केलं त्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय रस्तोगी सर, श्री श्यामसुंदर पाटीलजी, कवडेजी, या संस्थेचे सन्माननीय आणि माझे मित्र कमलेशजी प्रधान, सोनावणेजी, मनीषाताई प्रधान, भांगुरे सर, त्याचबरोबर समोरही काही मान्यवर बसलेले आहेत आणि व्यासपीठावरही बरेच मान्यवर आहेत. त्याच्यामधले सन्माननीय सचिनजी मोरे, साठे मॅडम, कोतवाल मॅडम, डबल सर, सेठ काका, फणसेजी, राजीवजी प्रधान, प्रसाद प्रधान, उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावर जेवढे मान्यवर आहेत तेवढेच मान्यवर समोरही बसलेले आहेत. कारण आपण सगळेजण शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं आणि आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टिकोनाने जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल हा एक प्रयत्न आपल्या सगळ्यांकडनं असतो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा त्याचाच एक भाग आहे. मगाशी जसं सांगताना सांगितलं गेलं की नीलमताई मगाशी सांगत होते की शिक्षण या पूर्ण या कामाला विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू आपण ठरवताना त्याच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी काय काय करता येईल या दृष्टिकोनाने पावलं हे सातत्याने शासनाने वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमांनी, वेगवेगळ्या धोरणाच्या माध्यमांनी हे करण्याचं काम केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल यांनी नेहमीच केलं. आणि हे करत असताना विद्यार्थ्यांचं जे आपण मागची शैक्षणिक प्रणाली बघितली, बरेचदा ही ज्या वेळेस याच्या संदर्भातली चर्चा होते, एक डिबेटही होतं की ही जी मागची आपली शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामधनं आपण विद्यार्थ्यांबद्दलचा किंवा विद्यार्थ्यांना कुठल्या पद्धतीमध्ये त्यांना शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडे जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्याशिवाय पिलं की 100% माणूस गुरगुरतोच. पण ते आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीत भेटतं आहे का? आणि त्याच्यामुळे जो एक महत्त्वाचा निर्णय शासनाने त्यावेळेस घेतला तो राईट टू एज्युकेशनचा होता. राईट टू एज्युकेशन हा एक क्रांतिकारी निर्णय झाला. याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना एक समान प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम हे शासनाने केलं. त्याच्यामध्ये आजही आपण बघतोय की काही लूपहोल्स आहेत. सगळ्याच संस्थांना आता त्याच्यामध्ये राईट टू एज्युकेशनमध्ये ज्या अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाने आणि संस्थांच्यासाठी विचार करून, कारण शेवटी ते जर विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला या गोष्टी फायदा पोचवायचा असेल तर यासाठी संस्थेनं विश्वासात घेऊन याच्या संदर्भातलं काम करणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्यावेळेस क्रांतिकारी निर्णय आपल्या राज्यामधले किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतला, तसंच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमाने आपल्या देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल लेवलला त्या विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला कसं उभं करता येईल आणि त्यांना एक होलिस्टिक एज्युकेशन कसं देता येईल, त्यांना एक शिक्षण ज्याच्या माध्यमाने फक्त तो जॉब ओरिएंटेड त्याचं शिक्षण नसेल तर तो प्रोफेशन ओरिएंटेड किंवा तो एक बिझनेसमॅन होऊ शकेल या दृष्टिकोनाने ते कसं त्याला आपल्याला शिक्षण देता येईल या संदर्भातलं या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधलं मूळ गाभा आहे. माननीय मोदीजींनी ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमाने जास्तीत जास्त आपल्याकडे जॉब्स देणारे झाले पाहिजेत किंवा त्यांच्यामधला जो त्या विद्यार्थ्यामध्ये स्किल आहे त्या स्किलच्या दृष्टिकोनाने त्याला पुढे त्याचं काम भेटलं पाहिजे किंवा त्या दृष्टिकोनाने त्यांनी पुढे डेव्हलप झालं पाहिजे. त्याचं कॉन्ट्रीब्युशन
नेशन बिल्डिंगच्या दृष्टिकोनाने कसं होईल हा एक प्रयत्न नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमाने निश्चितपणे होईल असा विश्वास मला आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या बद्दलचं बरेचसे टेक्निकल संभ्रम अजूनही आहे आणि मूळ याच्यासाठीच ते क्लॅरिफिकेशन यावं त्यासाठीच कमलेशजींचं हा इनिशिएटिव्ह होता. या कॉन्क्लेव्हच्या मागचा मूळ उद्देश हे होता की अजून बऱ्याच संस्थांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय आहे आणि त्याच्या एकदा इम्प्लिमेंटेशन सुरू झालं म्हणजे आता काही अंशी म्हणजे आपल्या मगाशी सांगताना सरांनी सांगितलं की गोवा असेल, गुजरात असेल, कर्नाटकमध्येही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही लागू झाली, आपल्याकडेही काही अंशी लागू झाले, पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये पूर्णपणे लागू होईल. पण ते होत असताना आपण पूर्ण तयार आहोत का आणि त्यासाठीच हे मार्गदर्शन आहे. याच्यामधनं एकदा ते पूर्ण लागू झालं की त्याचे कोलॅटरल इफेक्ट्स काय काय आहेत, संस्थेने काय काय केलं पाहिजे, संस्थेसाठी काय काय केलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये जे बेनिफिट होईल ते पूर्ण बेनिफिट त्यांच्यापर्यंत ट्रान्सफर होण्यासाठी संस्थेकडनं अपेक्षा आहे. आणि संस्थेकडनं अपेक्षा आहे तर ते शासनाने त्याची पूर्तता संस्थेकडनं होण्याच्या दृष्टिकोनाने संस्थेला कसं फॅसिलिटेट करता येईल याच्यामध्ये एक साधक बाधक चर्चा या कॉन्क्लेव्हमधनं होणं अपेक्षित आहे. आणि यासाठीच आज ज्ञानसाधना संस्थेकडनं ज्ञानसाधना कॉलेजकडनं ह्या कॉन्क्लेव्हचं या इकडे कॉन्क्लेव्ह हा होत आहे. आणि 42 वर्ष संस्थेचं कॉन्ट्रीब्युशन ठाण्याच्या विद्यार्थ्यांसाठी सातत्याने राहिलं आहे. मला आठवतं आहे ज्ञानसाधना कॉलेज ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मेंटल हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये सुरू झालं आणि गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनाने या संस्थेचं काम हे सातत्याने राहिलं. आजही सर्वसामान्याला, गरीब माणसाला, त्याच्या मुलाला शिक्षण भेटावं यासाठी ज्ञानसाधना कॉलेज हे सातत्याने झटतं. मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये जिकडे लाखोंची फीज आहे त्या क्वालिटीचं एज्युकेशन आपल्या सामान्य माणसाच्या मुलाला भेटावं या दृष्टिकोनाने ज्ञानसाधनाचं प्रत्येक पाऊल असतं. मगाशी सरांनी सांगितलं की ज्ञानसाधनाचे काय काय अचीवमेंट्स आहेत. ह्या अचीवमेंट्सच्या माध्यमानेच आपल्याला लक्षात येतं की विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काय काय कॉलेज हे करत आहे आणि याच दृष्टिकोनाने काम करणं प्रत्येक शैक्षणिक संस्थेकडनं अपेक्षित आहे. आजही रस्तोगी सर आमच्याकडे ज्यावेळेस आता हा ॲडमिशन पिरियड चालू आहे, ज्यावेळेस सर्वसामान्य एखादा रिक्षावाला, एखादा फेरीवाला येतो की माझ्या मुलाला या कॉलेजमध्ये या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे आणि त्यावेळेस त्याला त्या ॲडमिशन भेटत असताना निश्चितपणे कॉम्पिटिशन आहेच. पण हेच एज्युकेशन आपण त्याला महानगरपालिकेच्या एस्टॅब्लिशमेंट्समध्ये का देऊ शकत नाही हा एक प्रश्न पण तेवढाच उभा राहतो. आणि मला विश्वास आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमाने हा प्रश्न सुटेल आणि सगळ्यांना एक समान याच्यामध्ये शिक्षण भेटेल असा विश्वास आहे. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या कॉन्क्लेव्हला मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि एक चांगलं आपल्याला धोरण याच्यामधनं कसं खाली एक्झिक्यूट करता येईल हा एक प्रयासही आपल्याकडनं राहील. नीलमताईंनी मगाशी सांगितलं की सभागृहामध्ये येत्या अधिवेशनामध्ये याच्या संदर्भातली एक साधक बाधक चर्चा आमच्या आमदारांमधनं, कारण पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये ज्यावेळेस हे होत आहे त्यावेळेस शासनाने पण काय काय संस्थेला फॅसिलिटेट केलं पाहिजे याचे पण पॉईंट्स आपल्याकडनं या कॉन्क्लेव्हच्या माध्यमाने आम्हाला भेटेल. पुढच्या अधिवेशनामध्ये येत्या 17 तारखेला चालू होईल. त्याच्यामध्ये निश्चितपणे एक अर्धा तासाची चर्चेची मागणी आम्ही करणारच आहोत. साठे मॅडम तुमच्याकडनं आम्हाला बऱ्याचशा त्याच्यामध्ये इनपुट्स हे लागतील, कारण तुम्ही याच्यामध्ये बरंचसं काम करतच आहात, सातत्याने करतात आणि फक्त आपल्या राज्यासाठी नाही, आपण गोव्याला आणि गुजरातलाही त्याच्यामध्ये मदत करतायत. या कॉन्क्लेव्हच्या माध्यमाने सगळ्यांनाच, शासनाला पण त्यांचं धोरण खाली एक्झिक्यूट करताना एक चांगलं आपण दीपस्तंभासारखं या कॉन्क्लेव्हचा उपयोग होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020द्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नव्या विश्वात उच्च शैक्षणिक संस्थांचं रूपांतरण होत असताना नेमकं काय असणार आहे या संदर्भातलं विवेचन सर आपण इथे केलं. यासाठी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने पुढाकार घेऊन हे कॉन्क्लेव्ह इथे घडवून आणलेलं आहे. ही खरंच एक महत्त्वाची बाब आपल्याला इथे नमूद करावीशी वाटते. यासोबतच आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट इथे निदर्शनास आणायची आहे आणि ती म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पेपरलेस कार्यक्रम आहे. ग्रीन इनिशिएट याच्यामध्ये घेतलेला आहे आणि
पेपरलेस म्हणत असताना तुम्ही जेव्हा सभागृहात येत होतात त्यावेळेला खाली असणारं रजिस्ट्रेशन नोंदणीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने होत होती आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या कॉन्क्लेव्ह संदर्भातली माहिती, त्या संदर्भातलं जे काही संदर्भ साहित्य आहे ते संपूर्णतः ऑनलाईन पद्धतीने आपण केलेलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट, पेपरलेस गोष्ट जी आहे ती डेफिनेटली सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या पुढाकाराने झाली. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि हे सगळं घडत असताना मुख्यत्वे मॅनेजमेंटचं संपूर्ण सहकार्य, पाठबळ, एक कणखर वृत्ती जी आहे ती असतेच. आरंभीच आपण सतीश प्रधान सरांचा उल्लेख केला. प्रकृती स्वस्थ नसल्यामुळे ते सहभागी होऊ शकले नाहीत, परंतु सरांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेच. आणि यानंतर ज्ञानसाधना ठाणे सोसायटीचे सचिव माननीय कमलेश प्रधान सर, मी आपल्याला विनंती करते की आपण आपले विचार इथे व्यक्त करावेत. सरांचंही आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, मी कमलेश सतीश प्रधान आजच्या संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचे या संमेलनात मी स्वागत करतो. हे संमेलन ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन इंटू न्यू द वर्ल्ड ऑफ क्वालिटी एज्युकेशन वाया नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच NEP 2020 या संकल्पनेवर आधारित आहे. खरं तर NEP 2020 या विषयावर अनेक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. मात्र NEP 2020 यांच्या अंमलबजावणीवर असे संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ असून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे यांच्यामार्फत त्याचं आयोजन होत असल्याचा आनंद मला सचिव म्हणून आणि या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून नक्कीच होत आहे. केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने त्यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही घेतला आहेच. मात्र संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी यांच्या मनात काही प्रश्न आहेत, ज्याला विचारण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठाची नितांत गरज आहे, जो देण्याचा प्रयत्न आमच्या महाविद्यालयाने दिला आहे. हा क्षण आमच्यासाठी नक्कीच आनंदाचा आहे. या संमेलनाची कल्पना संस्थेच्या सहसचिव मानसी प्रधान यांची असून या संमेलनाचे सर्व समन्वयक म्हणजे डॉक्टर श्रद्धा भुमे मॅम, अनिता दक्षिणा मॅम आणि डॉक्टर ॲडव्होकेट सुयश प्रधान सर यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न मी स्वतः जाऊन पाहिलेला आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढेच कमी असेल, पण निस्वार्थी भावनेने शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी या निश्चयाने हे सर्व काम केले जात आहे. याबद्दल मला खूप समाधान वाटते. ज्या देशाचे शिक्षण व्यवस्था मजबूत असणे, अशा देशात प्रगती झपाट्याने होते असे मला वाटते. मी त्याप्रमाणे मानतो. ते नवीन शैक्षणिक धोरण 2020 आपल्या शिक्षण क्षेत्रात एक अनोखा बदल आणण्याचा प्रयत्न करीत आहे. संशोधन, उपमान्य केंद्र, विदेशी शिक्षण संस्थांसोबत सहयोग इत्यादी संकल्पना आपल्या नवीन शैक्षणिक धोरणात अंमलात येणार आहेत. संस्थाचालक म्हणून आपल्या सर्वांच्या मनात हा प्रश्न पडतो की या सगळ्यांसाठी नियोजन कसे करावे, तसेच अर्थकारणाचे काय, हे अंमलात आणताना काय काय खबरदारी घ्यावी लागेल, यात तज्ज्ञ व्यक्ती कोण इत्यादी प्रश्न पडणे हे स्वाभाविकच आहे. यावर सविस्तर चर्चा आणि त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना एकत्र आणण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. याचे समाधान मला या उद्घाटन प्रसंगी नक्कीच वाटते. आपण मोठ्या संख्येने येथे सहभागी झाल्याबद्दल सर्वच संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक विशेष कौतुक करावंसं वाटते मला. आपण या संमेलनाच्या सांगतेनंतर आपला प्रामाणिक अभिप्राय आम्हाला जरूर कळवावा, जेणेकरून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात पुढेही आम्हाला त्याचा नक्कीच विचार करता येऊ शकेल. भविष्यातही वेगवेगळ्या विविध विषयांवर कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. त्यावेळेला आपण पुनश्च नक्कीच भेटू. परत एकदा या संमेलनासाठी आम्हाला सार्थ देणाऱ्या NAC, ICSR आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांचे मनापासून आभार. जय महाराष्ट्र. धन्यवाद.
धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटकीय सत्रात अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत. आभार नाही परंतु सर्व मान्यवरांचे ऋण व्यक्त करावेत यासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आणि संयोजिका डॉक्टर श्रद्धा भोमे यांना मी विनंती करते, आपण ऋणनिर्देश इथे व्यक्त करावेत. नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा मयुरेश भोमे, उपप्राचार्य सतीश प्रधान, ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे आणि या संमेलनाची संयोजिका. आज या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आभार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल प्रथम आभार व्यक्त करते. आणि आज या संमेलनाला आपल्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित विधान परिषदेच्या उपाध्यक्षा माननीय डॉक्टर नीलमताई गोरे यांनी प्रकृती ठीक नसतानाही आभासी मंचावर आपल्यासाठी वेळात वेळ काढून आपणास मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच उद्घाटन प्रसंगी पाहुणे म्हणून उपस्थित श्री विकासकुमार रस्तोगी सर, ॲडव्होकेट निरंजन डावखरे सर, डॉक्टर संजीव सोनावणे, डॉक्टर देवेंदर कावडे, श्री श्यामसुंदर पाटील सर, प्रसाद प्रधान सर, राजीव प्रधान सर आणि डॉक्टर प्राची साठे मॅम यांचेही मनापासून आभार मानते. कोणताही कार्यक्रम म्हटला की व्यवस्थापन आणि त्याचे पाठबळ हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून मी आमच्या मॅनेजमेंट मेंबर्स, सर्वप्रथम ज्ञानसाधना परिवाराचे सचिव श्री कमलेश प्रधान सर, सहसचिव सौ मानसी प्रधान मॅम, खजिनदार श्री सतीश शेठ सर, तसेच उपस्थित मान्यवर श्रीकांत देवळे सर, अश्विनी कोतवाल मॅम, समीर फणसे सर आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश बगुरे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि या संमेलनात सहभागी सर्व व्यवस्थापन सदस्य, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रावरती प्रेम करणारे सर्व मंडळी, मी आपणा सर्वांचे अत्यंत आभार मानते. आणि संमेलनाच्या अध्यक्षांच्या परवानगीने संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला हे जाहीर करते.